बाळांनो, व्हेरी व्हेरी वॉर्म वेलकम. आज आपल्याला आणखीन एक इझी टॉपिक शिकायचा आहे आणि तो टॉपिक आपल्या प्रत्येकाशी रिलेटेड सुद्धा आहे. या टॉपिकमध्ये आपण शिकणार की आईच्या युटेरसमध्ये, आईच्या गर्भामध्ये, किंवा त्याला आपण ओम असं म्हणतो, तर आईच्या या गर्भामध्ये कशी बाळाची वाढ होत जाते. बाळ पहिल्या दिवसपासून तर पूर्ण 9 महिन्याचं होईपर्यंत त्याची डेव्हलपमेंट कशी होत जाते, कोणत्या महिन्यामध्ये काय काय त्याच्या बॉडीमध्ये बदल होतात, कोणते ऑर्गन्स तयार होतात, हे सगळं आपल्याला या टॉपिकमध्ये शिकायचं बाळांनो. आणि हा सगळा टॉपिक आपल्याशीच रिलेटेड आहे, त्यामुळे तुम्हाला ते शिकायला आणखीन इझी जाईल, तुम्हाला चांगल्या तऱ्हेने समजेल. आणि या टॉपिकचं नाव आहे ते म्हणजे एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट. आता नावातच आपल्याला समजते एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट म्हणजे की एम्ब्रियो म्हणजे भ्रूण गर्भ असं म्हणतो आपण त्याला, मराठीमध्ये गर्भ असं म्हणतो. त्या गर्भाची कशी वाढ होत जाते, त्या गर्भाची कशी डेव्हलपमेंट होते, त्या गर्भाचा कसा विकास होत जातो, हे या टॉपिकमध्ये शिकायचं बिलकुल इझी टॉपिक आहे. आता बघा की आपण याच्या अगोदर लास्ट लेक्चरमध्ये फर्टिलायझेशन बद्दल शिकलो आहे, बरोबर. फर्टिलायझेशन म्हणजे काय शिकलो आपण की वडिलाचा स्पर्म, आईचा ओहम, या दोघांची भेट होते आणि याच्यापासून नवीन जीव तयार होतो, त्याला आपण झायगोट असं म्हटलं. झायगोट हे एक सेल आहे, बरोबर. बघा जसं की आता आपण हे काढलेलं आहे, हे आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमची डायग्राम. हा आहे युटेरस, गर्भाशय, फॅलोपियन ट्यूब, दोन्ही साईडला 2 ओव्हरीज. आणि आता आपण शिकलो की या इथे जो आहे या फॅलोपियन ट्यूबमध्ये इथे फर्टिलायझेशन झालं आणि झायगोट फॉर्म झालं. आता हे जे झायगोट आहे, फर्टिलायझेशन जे आहे, एक तर या ट्यूबमध्ये होऊ शकते, एक तर या ट्यूबमध्ये होऊ शकते. दोनपैकी कोणत्याही ट्यूबमध्ये फर्टिलायझेशन होऊ शकते. असं जरुरी नाही की प्रत्येक वेळी याच ट्यूबमध्ये होईल. जसं की अंड एका महिन्याला या ट्यूबमध्ये येते, दुसऱ्या महिन्याला या ट्यूबमध्ये येते, तर फर्टिलायझेशन या पण ट्यूबमध्ये होऊ शकते, या पण ट्यूबमध्ये होऊ शकते. लक्षात आलं ना. आता बघा की काय झालं की वडिलाचा स्पर्म आणि आईचा ओहम मिळून हा पहिला सेल तयार झाली, पहिली जीवनाची पेशी तयार झाली, सेल तयार झाली, त्याला आपण झायगोट असं म्हटलेलं आहे. आता हा झायगोट जो आहे हा हळूहळू एकच सेल आहे हा झायगोट. आता हा डिवाइड व्हायला लागतो, काही वेळानंतर, काही तासानंतर डिवाइड व्हायला लागतो आणि मग एकाच्या 2 सेल तयार होतात. झायगोट म्हणजे काय, झायगोट म्हणजे एकच सेल असते. आणि मग हळूहळू 2 सेल तयार होतात, नंतर मग 2च्या 4 सेल होतात. असं करत करत हा जो एम्ब्रिओ आहे, ज्याला आपण भ्रूण असं म्हणतो, एम्ब्रिओ जो आहे हा साधारणतः 3 दिवसापर्यंत या फॅलोपियन ट्यूबमध्ये राहतो. 3 दिवसापर्यंत राहतो आणि 4था दिवस संपत पर्यंत मग हा जो झायगोट आहे, हा जो एम्ब्रिओ आहे, हा जो भ्रूण आहे, हा हळूहळू पुढे पुढे सरकत मग या गर्भाशयामध्ये येतो, युटेरसमध्ये येतो. मग पूर्ण 9 महिन्यापर्यंत त्या एम्ब्रिओची वाढ या युटेरसमध्ये होती, या गर्भामध्ये होते, बरोबर आहे ना. सुरुवातीची जी गर्भाची वाढ आहे ती या फॅलोपियन ट्यूबमध्ये होते. 3-4 दिवसापर्यंत या ट्यूबमध्ये तो गर्भ राहतो, त्याच्यावर नाही राहत. कारण ही ट्यूब आहे एवढीशी छोटी, त्याच्यामध्ये एवढं मोठं बाळ कसं डेव्हलप होणार आहे, नाही होणार. म्हणून सुरुवातीला सेल याच्यामध्ये डिवाइड होतात, मग नंतर हळूहळू हा जो गर्भ आहे हा पुढे पुढे सरकतो, या युटेरसमध्ये येतो. मग पूर्ण जी ग्रोथ आहे युटेरसची 9 महिन्यापर्यंत या युटेरसमध्ये होते, एम्ब्रिओची डेव्हलपमेंट. असं हे बिलकुल असं सिंपल आपल्याला हे सगळं काही शिकायचं आहे. कशा तऱ्हेनं मग हे सेल डिवाइड होत जातात, कसा हा पूर्ण एम्ब्रिओ 9 महिन्यापर्यंत हा डेव्हलप होत जातो, कधी कधी कोणत्या महिन्यामध्ये ऑर्गन तयार होतात. हे सगळे इंटरेस्टिंग जर्नी आहे आणि हे आपल्याशी रिलेटेड आहे. आपण सुद्धा असंच तयार झालेलं आहे. आपण सुद्धा झायगोट होतो, आधी आईच्या पोटामध्ये होतो. आपण कसं तयार झालो, आपण आपल्या वडिलाचा स्पर्म, आईचा ओहम, या दोघांपासून तयार झालो. आपण सुद्धा आज आपलं जरी आज एवढं सगळं शरीर असलं, आपल्या आज एवढ्या सेल्स असल्या, मिलियन्स ट्रिलियन्स सेल आपल्या बॉडीवर असल्या, कान नाक डोळे सगळे ऑर्गन्स असले, तरी आपण असं नव्हतं. पहिले आईच्या पोटामध्ये आपण एक सिंगल सेल होतो, असं एकच सेल सारखा सेल होतो आपण, असं काहीच नव्हतं आपलं पूर्ण बॉडीचं शरीर. मग हळूहळू ती सेल डिवाइड झाली, एकाच्या 2च्या 4 सेल तयार झाल्या आणि मग आपण हळूहळू या ट्यूब मधून इकडे पुढे सरकलो आणि मग आपली पुढची वाढ जी आहे आईच्या पोटामध्ये, या गर्भामध्ये, या इथे झाली युटेरसमध्ये. तर ही आपली सगळी जर्नी आहे. हे सगळं शिकणं म्हणजे आपण स्वतःचाच अभ्यास करणे आहे. त्यामुळे तुम्हाला म्हटलं हे सगळं जे आहे आपल्याशी रिलेटेड आहे, हे शिकताना तुम्हाला आणखीन इंटरेस्ट येईल, कारण हे सगळं आपल्या बॉडीशीच रिलेटेड आहे. आता हे जे झायगोट आहे कसं डिवाइड होते, कशा सेल तयार होतात, मग हे पुढे पुढे कसं सरकत जाते, हे सगळं हे थिओरिटिकल समजण्यासाठी आपण काही डायग्राम सुद्धा काढल्या बोर्डवर. ह्या डायग्राम पण काढल्या, डायग्रामच्या मदतीने पण समजून घेऊ. आणि ही जी पूर्ण प्रोसेस आहे, कशा सेल डिवाइड होतात, एकाच्या 2च्या 4 सेल तयार होतात वगैरे, हे सगळं काही आपल्याला या डायग्रामच्या मदतीने, आपल्या बुकमध्ये पण डायग्राम दिली आहेत, त्याच्या मदतीने आपण समजून घेऊ. बघा आपल्याला आता काय डायग्राम दिली आहे बुकमध्ये, प्रोसेस ऑफ क्लिवेज अँड फॉर्मेशन ऑफ ब्लास्टुला. याच्यामध्ये तुम्हाला काही सेल दिसतील, कशा प्रकारे त्या सेल ज्या आहेत त्या डिवाइड होतात आणि तुम्हाला भरपूर साऱ्या काही सेल तयार झालेल्या दिसतात, वेगळ्या स्ट्रक्चर तयार झालेलं दिसते. तर हे सगळं आपल्याला याच्यामध्ये शिकायचं आहे. आता बघा जी एम्ब्रिओ आहे बाळांनो, तो एम्ब्रिओ वेगळ्या स्टेजमधून जाऊन तो डेव्हलप होत असतो. आधी तो एम्ब्रिओ एकच असतो, सिंगल, बरोबर आहे. त्या एम्ब्रिओचं नाव काय असते एका सेलवाल्या, आपण त्याला झायगोट असं म्हणतो. मग हळूहळू तो असा मोरूला स्टेजमध्ये जातो, आपण त्याला मोरूला म्हणतो, ब्लास्टुला म्हणतो, गॅस्ट्रोला म्हणतो. असे वेगळे स्टेज आहेत त्या एम्ब्रिओचे. तो जो भ्रूण आहे, तो गर्भ आहे, अशा वेगळ्या स्टेजमध्ये तयार होत मग पूर्ण त्याचं शरीर तयार होते पूर्ण 9 महिन्यापर्यंत. तर हे सगळं आपल्याला शिकायचं स्टेप बाय स्टेप करत.
बिलकुल इझी पॉईंट आहे बाळांनो, काहीही याच्यामध्ये हार्ड असं नाही, सगळं ते इझी आहे, आपल्याशीच रिलेटेड आहे, ह्युमनशी रिलेटेड आहे आणि काही डायग्रामच्या मदतीने ते तुम्हाला आणखीन चांगल्या तऱ्हेने बेटर समजणार बाळांनो. ठीक आहे, तर आता आपल्या या आपण टॉपिकला या पॉईंटला आपण आता सुरुवात करू. तर एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटमध्ये जो फर्स्ट आपल्याला टॉपिक पॉईंट घ्यायचा आहे तो आहे क्लिवेज. आता क्लिवेज म्हणजे काय बाळांनो, बिलकुल सिंपल भाषेत त्याचं मिनिंग तुम्हाला सांगतो. क्लिवेज म्हणजे काय की सेल जे आहे त्या डिवाइड होणे, एकाची 2 सेल, 2च्या 4, 4च्या 8 म्हणजे सेल डिवाइड होणे, यालाच क्लिवेज असं म्हणतात. क्लिवेज खूप इम्पॉर्टंट आहे म्हणून एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटमध्ये, कारण जर क्लिवेज झालं नाही म्हणजे सेल जर डिवाइड झाल्या नाही तर मग गर्भ कसा वाढेल, गर्भ तयार कसा होईल, नाही होणार. जो झायगोट आहे एक सेल ती एकच सेल राहील, ती एक सेलची 2 सेल होणार नाही, 2च्या 4 होणार नाही, मग गर्भ वाढणारच नाही. गर्भाला हात पाय डोळे कान नाक हे कसं काय तयार होईल, तर हे सगळं क्लिवेजमुळे तयार होते. क्लिवेज म्हणजे समजलं ना, सेल डिवाइड होऊन जाणे, त्यालाच आपण क्लिवेज असं म्हणतो. पण ही क्लिवेजची हे तर मी तुम्हाला जनरल डेफिनेशन सांगितली. प्रॉपर डेफिनेशन काय, आपल्या बुकमध्ये काय डेफिनेशन जी लिहिली आहे, सायंटिफिक डेफिनेशन काय सांगितलेली आहे आपल्याला क्लिवेजची, बघा काय म्हणते क्लिवेज म्हणजे इट इज अ प्रोसेस ऑफ अर्ली मायटॉटिक डिव्हिजन ऑफ अ झायगोट इनटू हॅलो मस्क्युलर ब्लास्टुला. क्लिवेज म्हणजे काय, क्लिवेजमुळे काय होते, क्लिवेजचा पर्पज काय, क्लिवेजमुळे काय काय होते आपल्याला सांगितलेलं. बघा काय क्लिवेज म्हणजे इट इज अ प्रोसेस ऑफ अर्ली मायटॉटिक डिव्हिजन. सुरुवातीला अर्ली मायटॉटिक डिव्हिजनची ही प्रोसेस आहे. कोणामध्ये होते पण हे मायटॉटिक डिव्हिजन, झायगोटमध्ये. जे झायगोट आहे, जे एक सेल पासून तयार झालेला जो ऑर्गॅनिझम आहे त्याला आपण झायगोट असं म्हणतो. आपण पण झायगोट होतो आईच्या पोटामध्ये. मग आपण पण एकाच्या 2 सेल झालो, 2च्या 4 सेल झालो आपण सुद्धा आईच्या पोटामध्ये, आईच्या गर्भाशयामध्ये. पण हे कशामुळे झालं, क्लिवेजमुळे. आपल्यामध्ये क्लिवेज झालं म्हणून तर आपलं असं शरीर तयार झालं, लक्षात आलं ना. आता बघा काय झालं, या झायगोटमध्ये मायटॉटिक डिव्हिजन झालं आणि मग या झायगोट पासून काय तयार झालं, इनटू हॅलो मल्टीसेल्युलर ब्लास्टुला तयार झाला. एक असं स्ट्रक्चर तयार झालं, हा झायगोट डिवाइड झाला, एकाच्या 2, 2च्या 4 सेल, 4च्या 8 सेल तयार झाल्या, 8च्या 16 तयार झाल्या, असं मासाचा गोळा तयार झाला. मासाचा गोळा आहे कसा, हा खूप साऱ्या मल्टीसेल्युलर म्हटलं, खूप साऱ्या सेलचा गोळा तयार झाला. काय म्हटलं, हॅलो आहे, पोकळ आहे आणि त्याला ब्लास्टुला असं म्हणतात. काय म्हणतात, ब्लास्टुला. म्हणजे आधी एकच सेल होती, आधी झायगॉट होता, झायगॉट पासून ब्लास्टुला तयार झाला. या प्रोसेसला क्लिवेज असं म्हटलं जातं. आपण या डायग्राम मध्ये पण याच्यामध्ये शो केलेला आहे बघा. जसा हा झायगोट होता, हा झायगोट डिवाइड झाला, बरोबर. हा झायगोट डिवाइड झाला, याच्यापासून अशा 2 सेल तयार झाल्या, एकाच्या 2, 2च्या मग हा 4, 8 अशा तुम्हाला अशा सेल दिसतात. आता ह्या ज्या सेल तयार झालेल्या तुम्हाला दिसतात याच्यामध्ये भरपूर साऱ्या, तर हा असा मासाचा गोळा तयार झालेला हॅलो आहे म्हटलं. कसा, पोकळ असा मासाचा गोळा तयार झालेला, ज्याला ब्लास्टुला असं म्हणतात. तर ब्लास्टुला तयार होणे, एका सेल पासून, एका झायगोट पासून, एका सेल पासून असा मासाचा गोळा तयार होणे, तो सुद्धा हॅलो पोकळ मासाचा गोळा तयार होणे, त्याला क्लिवेज असं म्हणतात. बिलकुल सिंपल डेफिनेशन सांगितलेली आहे. आता हा ब्लास्टुला मग कसा तयार होतो, ब्लास्टुला कशाला आपण म्हणतो, हे सगळं आपण 1 बाय 1 स्टेप बाय स्टेप करत शिकणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला काही डायग्रामची पण मदत घ्यावी लागणार आहे. त्या डायग्रामच्या मदतीने मी तुम्हाला सांगतो ब्लास्टुला दिसतो कसा. हा गर्भ जेव्हा आपण मायक्रोस्कोप खाली बघणार, आईच्या पोटामध्ये जेव्हा ही गर्भाची वाढ होत जाणार, तेव्हा हा गर्भ दिसतो कसा, हे सुद्धा आपण डायग्रामच्या मदतीने सगळं समजून घेणार आहोत. बिलकुल इझी प्रोसेस आहे, बिलकुल सिंपल प्रोसेस आहे. पुढे काय सांगितलेलं आपल्याला क्लिवेज बद्दल बघा. द सेल आर फॉर्म फ्रॉम क्लिवेज आर कॉल्ड ब्लास्टोमियर्स. आता क्लिवेजमुळे काय झालं, क्लिवेजमुळे सेल डिवाइड झाल्या आणि ज्या सेल डिवाइड होतात त्याला ब्लास्टोमियर्स असं म्हणतात. जसं की बघा, हा हे झायगोट एक सेल, या एका सेलच्या 2 सेल तयार झाल्या, 2च्या 8 सेल तयार झाल्या. आता ह्या ज्या नवीन सेल तयार झाल्या ह्या कोणामुळे झाल्या, क्लिवेज झालं. क्लिवेज म्हणजे काय, डिवायडेशन, डिवाइड झाला सेल, मायटॉटिक डिव्हिजन झालं, त्या म्हणजे क्लिवेज असं म्हणतो आपण त्याला. सुरुवातीला क्लिवेज म्हणतो आपण त्याला. तर हे जे सेल नवीन तयार झाल्या क्लिवेजमुळे, या सेलला काय म्हणतात, या सेलला ब्लास्टोमियर्स असं म्हणतात. जसे ह्या 2 ब्लास्टोमियर्स, इथे 8 ब्लास्टोमियर आपल्याला दिसतात, 16 ब्लास्टोमियर दिसतात अशापैकी. तर ज्या नवीन सेल तयार होतात ना क्लिवेजमुळे, त्याला ब्लास्टोमियर्स असं म्हणतात. बिलकुल सिंपल आहे. आणि आता आपल्याला पुढे सांगितलेलं आहे यांनी, there is a no growth phase between the cleavage, the size of blastomeres reduce. आता काय सांगितलेलं आपल्याला की ब्लास्टोमियर मध्ये सेलची ग्रोथ होत नाही. फक्त आता बघा, आता ही एक सेल होती, 2 सेल, 2च्या 8 सेल. आता इथे मोठ्या सेल होत्या, आता ह्या छोट्या छोट्या बनत चालल्या. काय म्हटलेलं आहे, ब्लास्टोमियर साईज रिड्यूस, कमी कमी होत चालली, सेलची साईज कमी कमी होत चालली. का बरं, सेल डिवाइड होत चालल्या. जशी हे एक सेल आहे, याच्यामधून 2 सेल तयार होतील, म्हणजे सेल डिवाइड झाली, छोटी छोटी होत चालली सेल, लक्षात आलं ना, डिवायडेशन होत चाललेलं आहे. त्यानंतर आता पुढे आपल्याला आणखी सांगितलं, ॲज दी साईज रिड्यूस मेटाबॉलिक रेट इन्क्रीज, सबसिक्वेंटली डीएनए रॅप्लिकेशन रेट अँड O2 इन्क्रीजेस. पुढे काय सांगितलेलं आपल्याला बघा, एक सेल होती, एकाच्या 2 झाल्या, 2च्या 8 झाल्या. आता फास्ट मध्ये सेल डिवाइड व्हायला लागल्या. कुठे चालू आहे सगळं, हे सगळं कुठे सुरू आहे, हे या सुरुवातीला या इथे सुरू आहे, या फॅलोपियन ट्यूब मध्ये सुरू आहे गर्भाची वाढ. लक्षात घ्या, हे क्लिवेज कुठे होते, क्लिवेज या
युटेरसमध्ये नाही होत, क्लिवेज या फॅलोपियन ट्यूबमध्ये होते, ते लक्षात ठेवा. आता हे सगळं या फॅलोपियन ट्यूबमध्ये सुरू आहे. काय झालं बघा की ही एक सेल होती, 2 झाल्या, 4 झाल्या, 8 सेल झाल्या आणि पटपट वाढतात या सेल. खूप साऱ्या फास्टमध्ये याची ग्रोथ होते. याची फास्टमध्ये ग्रोथ झाली की याला म्हणजे याचा मेटाबॉलिक रेट वाढतो, त्याचबरोबर याची ऑक्सिजन डिमांड पण वाढते. सेल लवकर पटापट डिवाइड व्हायला लागतात, त्यामुळे याचा मेटाबॉलिक रेट वाढला, याची ऑक्सिजन डिमांड वाढली, याला भरपूर ऑक्सिजन पण लागतो. त्याचबरोबर याच्यामध्ये डीएनए रेप्लिकेशनची प्रोसेस पण फास्ट होऊन जाते. डीएनए रेप्लिकेशन म्हणजे काय? डीएनएची डबल होऊन जाणे. एक डीएनए असला त्याचं 2 डीएनए होऊन जाणे, त्याला डीएनए रेप्लिकेशन असं म्हणतात. जसं आपण झेरॉक्स काढतो ना, आपण एक पेज दिलं की त्याचे 2 पेज तयार होऊन जातात, तशा प्रकारे रेप्लिकेशन वगैरे जे आहे हे पुढे आपण येणाऱ्या चॅप्टरमध्ये शिकणार आहे डिटेलमध्ये. तर ह्याच्या नवीन सेल तयार झाल्या, याची ऑक्सिजन डिमांड पण वाढली, याच्यामध्ये डीएनए पण फास्ट तयार झाले, याचा मेटाबॉलिक रेट पण वाढला. हे सगळं कोणामुळे झालं? हे सगळं क्लिवेजमुळे झालं. ह्या सुरुवातीला ह्या ज्या सेल डिवाइड होतात त्याच्यामुळे झालं. आणि सगळी प्रोसेस सुरुवातीची कुठे सुरू आहे? हे सुरुवातीच्या सेल डिवाइड होणे कुठे सुरू आहे? तर हे सगळं या फॅलोपियन ट्यूबमध्ये सुरू आहे सध्या. कारण हा जो गर्भ आहे हा अजून या युटेरसमध्ये पोहोचलेला नाही. हा सुरुवातीचा गर्भ या फॅलोपियन ट्यूबमध्ये आहे. अशा तऱ्हेने हा मांसाचा गोळा तयार झालेला आहे, सुरुवातीला आपल्याला दिसतो. याला क्लिवेज असं म्हणतात. क्लिवेजबद्दल एवढी सगळी आपल्याला माहिती सांगितली आहे, बिलकुल सिंपल माहिती सांगितली आहे आपल्याला क्लिवेजबद्दल. सेल डिवाइड होणे, सेलचा गोळा तयार होणे, क्लिवेज आहे. बरोबर आहे, हे पण लक्षात आलं. आता आपल्याला हे क्लिवेजची एक ब्रीफ अशी माहिती सांगितली यांनी आपल्याला क्लिवेजबद्दल. आता प्रोसेस कशी होते क्लिवेजची, दी प्रोसेस ऑफ क्लिवेज. आता बाळांनो, पूर्ण क्लिवेजची प्रोसेस आपल्याला समजून घ्यायची आहे. या फॅलोपियन ट्यूबमध्ये हा जो झायगोट फॉर्म झाला हा कशा प्रकारे डिवाइड होतो, कशा प्रकारे याच्यापासून एम्ब्रिओ तयार होतो, कशा नवीन सेल तयार होतात, ही सगळी प्रोसेस आपल्याला समजून घ्यायची आहे. यालाच तर क्लिवेज म्हटलेलं आहे. झायगोट डिवाइड होऊन जाणे याला क्लिवेज असं म्हटलेलं आहे. आता क्लिवेज 3 वेळा होते. किती? 3 वेळा होते. फर्स्ट क्लिवेज, सेकंड क्लिवेज, थर्ड क्लिवेज. लक्षात घ्या, या प्रत्येक क्लिवेजमध्ये काय काय होते, कधी कधी हे क्लिवेज होते आणि याच्यापासून आपल्याला किती सेल भेटतात हे सगळं आपण 1 बाय 1 करत समजून घेणार. याच्यामध्ये बरेचसे क्वेश्चन्स पण विचारले जातात नीटमध्ये, सीईटीमध्ये, त्यामुळे हे चांगल्या तऱ्हेनं हे पॉईंट लक्षात ठेवा. बिलकुल इझी टॉपिक आहे. आता सगळ्यात आधी आपण प्रोसेस स्टार्ट करू. काय सांगितलेलं बघा, सगळ्यात पहिला पॉईंट, ह्युमन क्लिवेज इज होलोब्लास्टिक. ह्युमनचं क्लिवेज कसं असते? होलोब्लास्टिक असते. नवीनच वर्ड आलेला आहे, होलोब्लास्टिक. ह्युमनमध्येच नाही तर सगळ्याच मॅमलमध्ये, आपण पण मॅमल आहे, सगळ्याच मॅमलमध्ये जे क्लिवेज आहे ते होलोब्लास्टिक आहे. आता होलोब्लास्टिक म्हणजे काय? होलोब्लास्टिक म्हणजे काय? ह्या ज्या सेल्स आहेत, जसं की हा झायगोट, पूर्ण झायगोट डिवाइड होऊन जाणे, त्याला होलोब्लास्टिक असं म्हणतात. किंवा इथे ज्या 2 सेल आहे, ह्या दोन्ही सेल डिवाइड होऊन जाणे, याला पण होलोब्लास्टिक म्हणतात. किंवा ह्या ज्या इथे आपल्याला 10-12 ज्या काही सेल दिसत असतील, ह्या सगळ्या सेल 10-12 सेल डिवाइड होऊन जाणे, याला पण होलोब्लास्टिक असं म्हणतात. लक्षात आला तुमच्या मिनिंग? तर अख्ख्या सेल डिवाइड होणे, एकही सेल सुटायला पाहिजे नाही, पूर्ण सेल डिवाइड होऊन जाणे, याला होलोब्लास्टिक क्लिवेज असं म्हणतात, होलोब्लास्टिक डिव्हिजन असं म्हणतात. लक्षात आला असेल आता तुमच्या हा मिनिंग. आता बघा, आपल्याला आणखीन एक क्वेश्चन विचारलेला आहे. आपल्या बुकमध्ये एक सेक्शन आहे, इंटरनेट माय फ्रेंड. इंटरनेटचा यूज करायचा आहे. गुगलमध्ये सर्च करून बघा, काय क्वेश्चन विचारलेला आहे, व्हॉट इज द मेरोब्लास्टिक क्लिवेज, इन विच ऑर्गॅनिझम इट इज ऑब्झर्व. आपण होलोब्लास्टिक क्लिवेज काय आहे हे सांगितलं मी तुम्हाला, पण इथे तुम्हाला मेरोब्लास्टिक क्लिवेज विचारलेलं आहे. हे मेरोब्लास्टिक क्लिवेज कशा प्रकारे होते, काय याचं वैशिष्ट्य आहे आणि कोणत्या ऑर्गॅनिझममध्ये हे मेरोब्लास्टिक क्लिवेज होते हे तुम्हाला शोधून काढायचं आहे. इंटरनेटवर, गुगलवर जाऊन शोधून काढा. हे तुमच्यासाठी असाइनमेंट आहे, तुम्हाला स्वतः शोधायचं आहे. तर हे नक्की शोधा, तुमचं आणखीन चांगल्या तऱ्हेनं नॉलेज वाढेल. आता पुढचा पॉईंट आपण घेऊ. बघा काय की क्लिवेज प्लेन मे बी हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल, लॉन्जिट्युडल. आता बाळांनो, हे जे क्लिवेज प्लेन्स आहे, क्लिवेज प्लेन्स म्हणजे काय? आता बघा की ह्या ज्या सेल्स आहेत या एम्ब्रिओच्या, ह्या कशा प्रकारे डिवाइड होतात. जसं की ही सेल आहे, ही डिवाइड झाली, आपल्याला ह्या 2 सेल भेटल्या, ह्या सेल डिवाइड झाल्या, आपल्याला ह्या सेल भेटल्या. आता ह्या ज्या सेल आहेत ह्या कोणत्याही प्रकारे डिवाइड होऊ शकतात, कोणत्याही अँगलने डिवाइड होऊ शकतात. जसं की फॉर एक्झाम्पल ह्या सेल आहे, ह्या अशा उभ्या डिवाइड होऊ शकतात, अशा आडव्या पण डिवाइड होऊ शकतात. ह्या अशा लॉन्जिट्युडनली म्हणा किंवा व्हर्टिकली म्हणा किंवा हॉरिझॉन्टली म्हणा, कोणत्याही प्लेननी, कोणत्याही अँगलनी ह्या सेल डिवाइड होऊ शकतात. याला क्लिवेज प्लेन्स असं म्हणतात. लक्षात आलं? बिलकुल हा सिंपल पॉईंट होता. आता फर्स्ट क्लिवेज कसं होते ते बघू आपण. पहिल्यांदा सेल डिवाइड व्हायची वेळ झालेली आहे. आपण बघू या फर्स्ट क्लिवेजमध्ये काय काय इव्हेंट होतात, फर्स्ट क्लिवेजमध्ये काय महत्त्वाच्या घटना घडतात. आता फर्स्ट क्लिवेजची आपण थ्योरी लिहिलेली आहे शॉर्टमध्ये आणि त्याला डिटेलमध्ये आपण समजून घेऊ. काय सांगितलेलं फर्स्ट क्लिवेजमध्ये बघा, 30 hours आफ्टर फर्टिलायझेशन झायगॉट डिवाइड मेरिडिओनल अँड लॉन्जिट्युडनल टू ब्लास्टोमियर्स अँड गेट 2 सेल्स. शॉर्टमध्ये मी थ्योरी लिहिली आहे, थोडंसं डिटेलमध्ये समजून घेऊ. बघा काय होते आता की आपल्याला दिसतो की ह्या फॅलोपियन ट्यूब आहे, याच्या आतमध्ये
हा झायगोट आहे. ठीक, झायगोट कसा फॉर्म झाला? झायगोट फॉर्म झाला तो म्हणजे वडिलाचा स्पर्म, आईचा ओहम, या दोघांची भेट झाली, फ्युजन झालं, फर्टिलायझेशन झालं. फर्टिलायझेशन झाल्यानंतर हा झायगोट पहिल्यांदा जीवनाची सेल तयार झाली. आणि जेव्हा हा फर्टिलायझेशन होते तेव्हा ही जी मुलगी आहे किंवा ही जी लेडीज आहे ती प्रेग्नंट समजल्या जाते, ती प्रेग्नंट झाली आता. आणि आता या फॅलोपियन ट्यूबमध्ये हा झायगोट आहे, एक सिंगल सेल आहे. आता हा जो झायगोट तयार झाला आहे, हा जो पहिला जीव तयार झाला, हा एक दिवसापर्यंत याच्यामध्ये काहीच बदल आपल्याला दिसत नाही. 24 तास होतात, एक दिवस होते, एक दिवसापर्यंत हा डिवाइडच होत नाही, तसा तसाच पडून राहतो. मग हळूहळू आता 24 तास झाले, एक दिवस कंप्लीट झाला, मग 25 तास, 26, 27, 28, 29, 30 घंटे होतात. 30 घंटे कंप्लीट झाले की मग हा जो झायगोट आहे हा डिवाइड होतो. या एका सेल, झायगोट म्हणजे काय? सिंगल सेल, एकच सेल, या एकाच्या 2 सेल तयार होतात. कधी? पूर्ण 30 घंटे झाले की मग हा झायगोट डिवाइड होतो. आता 2 सेल तयार झाल्या नवीन. आपण पण असंच होतो, आपण पण एकच सेल होतो. मग 30 तास कंप्लीट झाल्यानंतर मग आपल्या बॉडीमध्ये 2 सेल तयार झाल्या होत्या. आता हे सगळं जे आहे आपण या डायग्रामच्या मदतीनं आपण समजून घेऊ. बघा काय सांगितलेलं आहे आपल्याला. बघा की हा झायगोट आपण काढला. हा झायगोट एकच सेल आहे, सिंगल सेल. पूर्ण 30 घंटे कंप्लीट झाले की हा झायगोट डिवाइड होतो, 2 सेल तयार होतो. आपण 2 सेल दाखवलेले आहे आणि या 2 सेलला ब्लास्टोमियर्स असं म्हटलेलं. बघा ही सेल याला दोन्ही सेलला काय म्हटलं? ब्लास्टोमियर्स. आणि हा झायगोट कसा डिवाइड झाला? हा असा लॉन्जिट्युडनली डिवाइड झाला. काय सांगितलेलं आहे बघा फर्स्ट क्लिवेज मध्ये? झायगोट हा मेरिडिओनल आणि लॉन्जिट्युडनल. मेरिडिओनल म्हणजे काय? साऊदर्न, दक्षिणेकडे असं त्याचा मिनिंग आहे, किंवा हे नाही लक्षात राहिलं चालेल. लॉन्जिट्युडनल मध्ये लक्षात ठेवा. लॉन्जिट्यूड हा जो झायगोट आहे हा लॉन्जिट्युडनली म्हणजे पूर्ण अलाउंग दी लेंथ, पूर्ण लेंथ भर हा झायगोट डिवाइड झाला. आपल्याला 2 सेल भेटल्या. म्हणजे आधी एकच सेल होती, आता 2 सेल भेटल्या 30 तास कंप्लीट झाल्यानंतर. अशा तऱ्हेनं फर्स्ट क्लिवेज जेव्हा होते तेव्हा आपल्याला 2 सेल भेटतात, ज्याला आपण ब्लास्टोमियर्स असं म्हणतो. फर्स्ट क्लिवेज लक्षात आलं? बिलकुल सिंपल आहे. 2 सेल भेटले आपल्याला 30 तासानंतर. आता पुढे काय होते? परत आता ह्या ज्या 2 सेल तयार झाल्या ह्या केव्हा डिवाइड होणार? तर आता सेकंड क्लिवेजची आपल्याला वाट पाहावं लागेल. आता सेकंड क्लिवेज कधी होते? तर बघा आपल्याला सांगितलेलं आहे 30 आवर्स आफ्टर फर्स्ट क्लिवेज, लॉन्जिट्युडनल अँड 4 सेल्स. ही शॉर्टमध्ये मी लिहिलं आहे, आता डिटेलमध्ये समजून घेऊ. किती? बघा 30 तासानंतर 2 सेल भेटले आपल्याला. फॉर एक्झाम्पल ह्या इथल्या सेल मी इथे लिहितो. ठीक आहे, 2 तास 2 सेल भेटल्या. आता असेच अजून 30 घंटे होऊ द्या लागतात. 30 तास अजून 30 तास होऊ द्या लागतात. मग 30 घंटे झाले की ह्या 2 सेल डिवाइड होतात. 2च्या 4 सेल आपल्याला भेटतात. म्हणजे हे झालं सेकंड क्लिवेज. सेल डिवाइड होणे म्हणजे काय? क्लिवेज झालं. आता आपल्याला 2 सेल भेटल्या होत्या, आता 2च्या झाल्या 4 सेल. आणि अजूनही हा सगळा एम्ब्रिओ कुठे आहे? हे सगळे क्लिवेज कुठे सुरू आहे? क्लिवेज या फॅलोपियन ट्यूब मध्ये सुरू आहे, लक्षात घ्या. तर अशा तऱ्हेनं सेकंड क्लिवेज नंतर आपल्याला ह्या 4 सेल भेटलेल्या. आणि ह्या सेल डिवाइड कशा होतात? तर ह्या सेल ज्या आहे ह्या लॉन्जिट्युडनली डिवाइड होतात. ते पण लक्षात ठेवा, कधी कधी विचारू शकतात लॉन्जिट्युडनली की व्हर्टिकली डिवाइड होतात. तर ह्या ज्या 2 सेल होत्या त्या 30 तासानंतर अशा लॉन्जिट्युडनली डिवाइड झाल्या. या 2 सेल पासून 4 सेल भेटल्या. तर अशा तऱ्हेनं जेव्हा सेकंड क्लिवेज होते, सेकंड क्लिवेजमुळे आपल्याला 4 सेल भेटल्या. आता 4 सेल तयार झाल्या. आईचं जे आईच्या पोटामध्ये किंवा हे जे फॅलोपियन ट्यूब आहे त्याच्यामध्ये आता 4 सेल आहे. आणि हे सेकंड क्लिवेज कधी झालं? 30 तासानंतर, आफ्टर फर्स्ट क्लिवेज. पहिलं क्लिवेज कंप्लीट झाल्यानंतर त्याच्या 30 तासानंतर सेकंड क्लिवेज झालं. आता हळूहळू अजून वेळ जातो. लगेच या 4च्या 8 सेल होत नाही. थोडासा अजून थोडीशी वाट पाहावी लागते. मग आता थर्ड क्लिवेजची वेळ येते. थर्ड क्लिवेज कधी होते? तर आपल्याला सांगितलं 3rd डे आफ्टर फर्टिलायझेशन. हॉरिझॉन्टल एम्ब्रिओ इज 8 सेल. आता तिसरं क्लिवेज केव्हा होते? तिसऱ्यांदा ह्या सेल केव्हा डिवाइड होतं? आपल्याला सांगितलं बघा जेव्हा सेकंड क्लिवेज झालं तेव्हा आपल्याला 4 सेल भेटल्या. 1 2 3 4 सेल भेटल्या. आता तिसरा दिवस उगवतो. तिसऱ्या दिवशी काय होते की या फॅलोपियन ट्यूबमध्ये ह्या ज्या 4 सेल आहेत, तिसऱ्या दिवशी या 4च्या आपल्याला 8 सेल भेटतात. आता या फॅलोपियन ट्यूबमध्ये 8 सेल भेटलेल्या आहे. आता ह्या ज्या सेल डिवाइड झाल्या त्या कशा डिवाइड झाल्या? त्या हॉरिझॉन्टली डिवाइड झाल्या. बघा पहिल्या 2 क्लिवेजमध्ये सेल कशा डिवाइड झाल्या? पहिल्या क्लिवेजमध्ये लॉन्जिट्युडनली, दुसऱ्या क्लिवेजमध्ये सेल लॉन्जिट्युडनली डिवाइड झाल्या. आणि तिसऱ्या क्लिवेजमध्ये सेल ह्या हॉरिझॉन्टली डिवाइड झाल्या. लक्षात ठेवा, याच्यावर पण कधी आले क्वेश्चन तर लक्षात ठेवा. अशा तऱ्हेनं जेव्हा तिसरं क्लिवेज होते, 3 क्लिवेज झाल्यानंतर आपल्याला या फॅलोपियन ट्यूबमध्ये 8 सेल भेटतात. किती सेल भेटल्या? 8 सेल भेटल्या. आता पुढे काय सांगितलेलं आपल्याला? तर as a cleavage going on, embryo pushing to uterus at the end of 4th day, embryo is solid ball of 16 to 32 cells externally looking like a mulberry called morula. Morula reaches uterus and end of 4th day. काय सांगितलं? ही थ्योरी काय सांगते आपल्याला? बघा बिलकुल सिंपल आहे.
आपल्याला 8 सेल भेटल्या, बरोबर आहे. आता ह्या हळूहळू 8च्या 16 सेल होतात, 16च्या 32 सेल होतात. आता जेव्हा इथे ह्या अशा 32 सेल भेटतात आपल्याला या, तर आता हा एम्ब्रिओ कसा दिसतो, तर या एम्ब्रिओला जेव्हा आपण या मायक्रोस्कोप खाली बघतो तेव्हा हा एम्ब्रिओ अशा मलबेरीचं जे फळ असते ना, त्या मलबेरीच्या फळासारखा हा एम्ब्रिओ दिसतो. बघा या डायग्राममध्ये तुम्हाला दिसेल, हा एम्ब्रिओ मायक्रोस्कोप खाली पाहिल्यानंतर हा मलबेरीच्या फळासारखा आपल्याला दिसतो. असा सॉलिड बॉल कसा असतो आपला चेंडू, त्या चेंडू सारखा सॉलिड बॉल सारखा दिसतो, असा मलबेरीच्या फळासारखा दिसतो, मलबेरीच्या फळासारखा दिसतो. म्हणूनच या स्टेजला मोरुला स्टेज असं म्हटलेलं आहे. आपण या डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे, तुम्हाला दिसते हा मोरुला स्टेज पर्यंत आपण पोहोचलेला आहे. आता एम्ब्रिओ किती सेलचा झालेला आहे, एम्ब्रिओच्या आधी एकच सेल होती पहिल्या दिवशी. असं करत करत आता 4थ्या दिवसपर्यंत, पूर्ण 4 दिवसापर्यंत हा जो एम्ब्रिओ आहे हा या फॅलोपियन ट्यूब मध्ये राहतो. 4 दिवसापर्यंत याचा मुक्काम राहतो या फॅलोपियन ट्यूब मध्ये. आता हा एम्ब्रिओ कसा दिसला, हा एम्ब्रिओ कसा दिसतो, मोरुला. काय म्हटलं एम्ब्रिओला, मोरुला असं नाव आहे एम्ब्रिओला. हा मलबेरीच्या फळासारखा दिसतो म्हणून याला मोरुला असं म्हटलं. आणि मग पूर्ण 4 दिवस यांनी मुक्काम केलं की मग हळूहळू हा जो मोरुला आहे, म्हणजे हा जो एम्ब्रिओ आहे, हा 4था दिवस संपता हा एम्ब्रिओ या युटेरस मध्ये येतो. आता हळूहळू ढकलत हा एम्ब्रिओ या युटेरस मध्ये आलेला आहे. पुढची पूर्ण वाढ या गर्भाची, या एम्ब्रिओची या युटेरस मध्ये होते, या गर्भाशयामध्ये होते. आणि पुढे मग आता या एम्ब्रिओचं काय होते, कशा प्रकारे हा डिवाइड होतो, तर ती नेक्स्ट स्टेप जी आहे त्या नेक्स्ट स्टेपचं नाव आहे किंवा त्या नेक्स्ट फेजचं नाव आहे ब्लास्टुलेशन. त्या ब्लास्टुलेशनमध्ये हा एम्ब्रिओ कसा डेव्हलप होत जातो, कशा नवीन सेल तयार होतात, तर ते सगळं आपल्याला थिओरिटिकली समजून घ्यायचं आहे. बाळांनो, एम्ब्रिओ डेव्हलपमेंटची जी नेक्स्ट स्टेप आहे तिला म्हटलं जातं ब्लास्टुलेशन. ब्लास्टुलेशन या प्रोसेसमध्ये, या फेजमध्ये एम्ब्रिओ कशा प्रकारे डेव्हलप होत जातो, एम्ब्रिओमध्ये काय काय बदल होत जातात, हे सगळं आपल्याला याच्यामध्ये 1 बाय 1 करत शिकायचं आहे. त्यासाठी आपण काही डायग्राम पण काढलेले आहे. ह्या डायग्रामच्या मदतीने आपण हे सगळी ब्लास्टुलेशनची प्रोसेस समजून घेऊ. तुम्ही सुद्धा काय ह्या आपल्या बुकमधल्या ज्या डायग्राम दिले त्या डायग्राम काढून बघा, म्हणजे तुम्हाला ही प्रोसेस चांगल्या तऱ्हेनं समजेल. तर सगळ्यात आधी तर आपण आता याची डेफिनेशन समजून घेऊ. काय आहे ब्लास्टोसिस म्हणजे काय, तर काय सांगितलं आपल्याला ब्लास्टोसिस बद्दल, इट इज अ प्रोसेस ऑफ फॉर्मिंग हॉलो मल्टीसेल्युलर ब्लास्टोसिस्ट और ब्लास्टुला इज कॉल्ड ब्लास्टुलेशन. ब्लास्टुलेशन म्हणजे काय की ब्लास्टोसिस्ट तयार होणे, ब्लास्टोसिस्ट तयार होणे या प्रोसेसला ब्लास्टुलेशन असं म्हणतात. आता हा जो ब्लास्टोसिस्ट तयार झाला किंवा ब्लास्टुला तयार झाला हा कसा आहे, तर हा हॉलो आहे, पोकळ आहे आणि मल्टीसेल्युलर आहे. तर अशा तऱ्हेनं हॉलो आणि मल्टीसेल्युलर ब्लास्टोसिस्ट तयार होणे या प्रोसेसला ब्लास्टुलेशन असं म्हणतात. समजलं आपल्याला. आता हे बिलकुल सिंपल डेफिनेशन आहे. आता हा जो ब्लास्टोसिस्ट तयार झाला हा दिसतो कसा, आता आपण डायग्राम मध्ये शो केलेला, डायग्राम मध्ये दाखवलेला आहे. ही ब्लास्टुलाची डायग्राम आहे किंवा ब्लास्टोसिस्टची डायग्राम आहे. तर अशा प्रकारचा तुम्हाला हा ब्लास्टोसिस्ट आहे. तुम्हाला दिसेल की हा याच्यामध्ये भरपूर साऱ्या सेल सुद्धा आहे, मल्टीसेल्युलर पण आहे हा ब्लास्टोसिस्ट, त्याचबरोबर हा हॉलो पण आहे, पोकळ पण आहे, आतमधून पोकळ पण आहे. जसा मोरुला होता, मोरुला हा सॉलिड होता, भरीव होता आतून, पण ब्लास्टुला तसा नाही. ब्लास्टुला हा पोकळ आहे आतून, हा मल्टीसेल्युलर जरी असला तरी आतून हा पोकळ आहे. लक्षात आलं. तर आता अशा तऱ्हेनं हा ब्लास्टुला तयार व्हायच्या प्रोसेसला ब्लास्टुलेशन असं म्हणतात. तर हा ब्लास्टुला कसा तयार झाला, या मोरुलापासून हा ब्लास्टुला तयार झाला. तर हेच आपल्याला याच्यामध्ये शिकायचं आहे की कशा तऱ्हेनं या मोरुलापासून हा ब्लास्टुला तयार होतो. याच प्रोसेसचं नाव ब्लास्टुलेशन आहे. हे सगळं 1 बाय 1 करत आपण शिकत जाऊ. तर सगळ्यात आधी बघा की आपण शिकलो आतापर्यंत की 4 दिवसापर्यंत हा जो एम्ब्रिओ आहे, जो गर्भ आहे, तो या फॅलोपियन ट्यूबमध्ये राहतो आणि 4 दिवस कंप्लीट झाले की मग हा जो गर्भ आहे हळूहळू या फॅलोपियन ट्यूबमधून युटेरसमध्ये येतो. आता 4 दिवस कंप्लीट झाले की हा जो एम्ब्रिओ आहे कसा दिसतो, हा एम्ब्रिओ दिसतो या मलबेरीच्या फळासारखा, मलबेरीचं जो फळ असते तशासारखा हा एम्ब्रिओ दिसतो. म्हणून या एम्ब्रिओला मोरुला असं म्हटलं आहे. एम्ब्रिओ आहे गर्भच, पण त्या गर्भाला नाव दिलं यांनी मोरुलाच्या मलबेरीच्या फळासारखं दिसतो तो एम्ब्रिओ, म्हणून त्याला मोरुला असं म्हटलं. मग 4 दिवस कंप्लीट झाला की हा जो मोरुला आहे किंवा हा जो गर्भ आहे हळूहळू फॅलोपियन ट्यूब मधून या युटेरसमध्ये येणार, या गर्भाशयामध्ये किंवा ओममध्ये येणार. मग पुढची पूर्ण वाढ या युटेरस या मोरुलाची म्हणा किंवा एम्ब्रिओची या युटेरसमध्येच होणार 9 महिन्यापर्यंत. त्याचबरोबर आता तुम्हाला आणखीन एक गोष्ट महत्त्वाची इथे दिसणार की हा जो मोरुल आहे या मोरुलावर एक अशी कव्हरिंग आहे, बरोबर. ही कव्हरिंग, या कव्हरिंगला काय म्हटलं, या कव्हरिंगला झोना पेलुसिडा असं म्हणतात. झोना पेलुसिडा तुम्हाला माहित असेल. झोना पेलुसिडा जी सेकंडरी ऊ साईट होतं, त्या सेकंडरी ऊ साईटवर ती अशी कव्हरिंग होती, त्याला झोना पेलुसिडा असं म्हटलं होतं. तीच ही झोना पेलुसिडा आहे. आता ही झोना पेलुसिडा या मोरुलावर पण आहे आणि जेव्हा हा मोरुला या फॅलोपियन ट्यूब मधून या युटेरसमध्ये येतो तेव्हा सुद्धा काही दिवसापर्यंत ही झोना पेलुसिडा इथे असतेच आणि मग हळूहळू ही जी झोना पेलुसिडा लेअर आहे
जसा हा एम्ब्रिओ मोठा होतो तशी ही झोना पेल्युसिडा पण हळूहळू निघून चालली जाते, आपोआप गायब होऊन जाते. आणि या झोना पेल्युसिडाचा एक महत्त्वाचा रोल आहे, खूप महत्त्वाचं याचं एक फंक्शन आहे झोना पेल्युसिडाचं. काय फंक्शन आहे आपण इथं नोट पण करून दिलेलं आहे. झोना पेल्युसिडा प्रिव्हेंट इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रिओ ऑन ॲबनॉर्मल साईट. ही जी लेअर आहे झोना पेल्युसिडा ही काय करते, या एम्ब्रिओला, हा जो गर्भ आहे या गर्भाला दुसऱ्या तिसऱ्या कोणत्याही ठिकाणी ॲबनॉर्मल ठिकाणी इम्प्लांट होऊ देत नाही, त्या गर्भाला वाढू देत नाही. या गर्भाची वाढायची जागा कोणती आहे, हा युटेरस. या युटेरसमध्येच हा गर्भ वाढला पाहिजे, बरोबर. आणि जर हा गर्भ समजा इथे या गर्भाने वाढायचा जर प्रयत्न केला फॅलोपियन ट्यूबमध्ये, तर हा गर्भ जास्त वाढणार नाही. या गर्भाचा म्हणजे ती जी आई आहे त्या आईचा गर्भपात होऊन जाईल, कारण गर्भाची वाढायची जागा ही फॅलोपियन ट्यूब नाहीच, गर्भाची वाढायची जागा हा युटेरस आहे. म्हणून हा गर्भ बरोबर योग्य ठिकाणी वाढला पाहिजे, या बरोबर युटेरसमध्ये ज्या गर्भाची वाढ झाली पाहिजे, याच्यासाठी हा झोना पेल्युसिडा मदत करत असतो. लक्षात आलं, बिलकुल सिंपल आहे आपल्याला सांगितलेलं. आता पुढे काय होते बघा, पुढे हळूहळू आता चार दिवस तर कंप्लीट झाले आणि अशा तऱ्हेने हा मोरुला किंवा हा जो गर्भ आहे या ट्यूबमधून या युटेरसमध्ये आलेला आहे. मोरुला, याला आपण मोरुला असं म्हटलं. काय होते आता पुढे बदल, या मोरुलामध्ये काय काय चेंजेस होतात आता बघा. आता सांगितलेलं आपल्याला आउटर लेअर सीन इन द मोरुला आर नाउ कॉल्ड ट्रोफोब्लास्ट. जो मोरुला आहे, हा जो मोरुला आहे त्याची जी आउटर लेअर आहे त्याच्यापासून ट्रोफोब्लास्ट तयार होते बघा. हा आहे मोरुला आणि याची आउटर लेअर जी आहे याच्यापासून काय तयार झालं, याच्यापासून ट्रोफोब्लास्ट तयार झाला. आपण दाखवलेलं आहे इथे, ही आउटर लेअरच्या ह्या सेल्स आणि याला काय म्हटलं, ट्रोफोब्लास्ट असं म्हटलं. ठीक आहे, लक्षात आलं तुमच्या. मोरुलाच्या आउटर लेअर पासून काय तयार झालं, एक आणखी लेअर तयार झाली, बाहेरची लेअर, आउटर लेअर, त्याला ट्रोफोब्लास्ट असं म्हणतात. ट्रोफोब्लास्टचा एक महत्त्वाचा रोल पण आहे, मी तुम्हाला ते पण सांगतो काय आहे तर. ठीक आहे, आता बघा की हळूहळू काय झालं की आउटर लेअर पण तयार झाली आणि चौथ्या दिवशी हा गर्भ जो आहे हा इथे आला आणि 3-4 दिवसापर्यंत हा जो गर्भ आहे हा या युटेरसमध्ये इकडे तिकडे फिरत राहतो, तरंगत राहतो. मग 7व्या दिवशी हा इम्प्लांट होऊन जातो. तोपर्यंत 2-3 दिवस हा जो एम्ब्रिओ आहे, जो गर्भ आहे, तो या गर्भाशयामध्ये इकडे तिकडे फिरत राहतो. पुढे काय होते बघा, आतापर्यंत काय शिकलो आपण, ट्रोफोब्लास्ट तयार झालं, मोरुलाची आउटर लेअर पासून ट्रोफोब्लास्ट तयार झालं. पुढे काय होते बघा, सेल्स ऑफ ट्रोफोब्लास्ट बिगिन टू ॲब्झॉर्ब ग्लायकोजेन रिच युटेराइन मिल्क. हा जो ट्रोफोब्लास्ट आहे खूप महत्त्वाचा याचा फंक्शन आहे या ट्रोफोब्लास्टचा. हा ट्रोफोब्लास्ट हा ग्रीक वर्ड आहे. ट्रोफो म्हणजे फूड, न्यूट्रिशन. या ट्रोफोब्लास्टचं महत्त्वाचं फंक्शन आहे की याच्या आतमध्ये ज्या काही सेल्स असतील, याच्या आतमध्ये जो काही एम्ब्रिओ असेल त्याला न्यूट्रिशन द्यायचं काम करणे. हा ट्रोफोब्लास्ट काय करतो, आजूबाजूचं न्यूट्रिशन घेतो आणि आतमध्ये जो गर्भ आहे त्या गर्भाला ते न्यूट्रिशन द्यायचं काम करतो, कारण गर्भाला न्यूट्रिशन लागेल ना, बरोबर. मग हे न्यूट्रिशन येते कुठून, हा ट्रोफोब्लास्ट हे न्यूट्रिशन घेते कुठून, तर हा घेतो ते म्हणजे ग्लायकोजेन रिच युटेराइन मिल्क मधून. बघा फॉर एक्झाम्पल हा आहे एम्ब्रिओ आणि हा एम्ब्रिओच्या ह्या ज्या बाहेरच्या ह्या ज्या सेल्स आहेत किंवा ज्या लेअर आहे एम्ब्रिओची तिला म्हटलं ट्रोफोब्लास्ट. ह्या आपण ब्लू कलरनी शो केला ट्रोफोब्लास्ट. हा ट्रोफोब्लास्ट काय करतो, ह्या युटेरसमधून युटेराइन मिल्क घेतो. युटेराइन मिल्क असं म्हणतात. सुरुवातीला गर्भ जो आहे याच्यावरच जगतो युटेराइन मिल्कमध्ये, आणि युटेराइन मिल्क जे आहे हे ग्लायकोजेन रिच असते, म्हणजे भरपूर सारं ग्लायकोजेन असते त्याच्यामध्ये. अशा तऱ्हेनं या ट्रोफोब्लास्टनी काय केलं, आजूबाजूचं युटेराइन मिल्क ॲब्झॉर्ब करून घेतलं हे मिल्क, आणि याच्या आतमधल्या जो गर्भ आहे, याच्या आतमध्ये जो एम्ब्रिओ आहे त्याला हे सगळं मिल्क देऊन टाकलं. मग त्याला न्यूट्रिशन भेटलं त्या गर्भाला आतमध्ये, है ना, लक्षात आलं. त्यानंतर आता आणखीन आपल्याला पुढे याच्यामध्ये सांगितलेलं आहे, इनर सेल ऑफ द ट्रोफोब्लास्ट आर कॉल्ड इनर सेल मास ऑर एम्ब्रिओब्लास्ट. महत्वाचं सांगितलेलं आहे बघा की हा जो मोरुला होता, या मोरुलाच्या आउटर लेअर पासून काय तयार झालं, ट्रोफोब्लास्ट. मोरुलाच्या ज्या आतल्या सेल आहे त्याच्यापासून आतला एक सेलचा गुच्छा तयार झाला, त्याला म्हणतात इनर सेल मास. मास म्हणजे असं गुच्छा, गोळा तयार झाला, आतमध्ये गोळा तयार झाला, इनर सेल मास किंवा एम्ब्रिओ ब्लास्ट पण म्हणतात त्याला. बघा हे रेड कलरने आपण शो केलं, एम्ब्रिओ ब्लास्ट आहे किंवा इनर सेल मास आहे. याच्यापासूनच एम्ब्रिओ तयार होतो. लक्षात ठेवा, तुम्हाला क्वेश्चन पण येऊ शकतो की जो एम्ब्रिओ आहे नंतर जे बाळ आहे ते बाळ कोणापासून तयार होते, ट्रोफोब्लास्ट पासून की या इनर सेल मास पासून किंवा एम्ब्रिओ ब्लास्ट पासून. तर जे बाळ आहे त्या इनर सेल मास पासून तयार होते किंवा इनर सेल मासलाच एम्ब्रिओ ब्लास्ट असं पण म्हणतात. ते एम्ब्रिओ ब्लास्ट पासून बाळ तयार होते. लक्षात आलं. तर अशा तऱ्हेनं पुढे आता आपण वळू याच्या थोडंसं. The trophoblast cell with contact with the embryonal knob called cells of Rover. आता आणखीन एक महत्त्वाची आपल्याला सांगितली आहे, बरेचदा क्वेश्चन पण याच्यात विचारले जातात की आता तुम्हाला दिसेल ही आउटर लेअर जी आहे, ही आउटर लेअर ट्रोफोब्लास्ट म्हटलं, याच्या आतमध्ये सेल्स आहे, सेलचा मास आहे, त्याला
एम्ब्रिओ ब्लास्ट असं म्हटलं किंवा इनर सेल मास असं म्हटलं. आता तुम्हाला दिसेल की हे जे एम्ब्रिओ ब्लास्ट आहे हे एका बाजूला जे आहे हे पूर्ण असं फ्री आहे आणि दुसऱ्या बाजूला हे या ट्रोफोब्लास्टला चिपकलेलं आहे ना, हे ट्रोफोब्लास्टला चिपकलेलं आहे. तर ज्या ठिकाणी हे एम्ब्रिओ ब्लास्ट आणि ट्रोफोब्लास्ट एकमेकाला जुळतात, बघा इथे जुळले, हे हा एम्ब्रिओ ब्लास्ट आणि हा ट्रोफोब्लास्ट ज्या ठिकाणी जुळतात त्या ठिकाणाला, त्या सेल्सला सेल्स ऑफ रोबर असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? सेल्स ऑफ रोबर. ह्या आहेत सेल्स ऑफ रोबर. नाव लक्षात ठेवा, सेल्स ऑफ रोबर. जिथे ट्रोफोब्लास्ट आणि एम्ब्रिओ ब्लास्ट एकमेकाला जुळतात त्या आहेत सेल्स ऑफ रोबर. त्यानंतर आता आपल्याला आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगितली आहे त्यांनी. The side with inner mass is called embryonal end and side opposite to it is ॲब एम्ब्रिओनल एंड. आता आपल्याला ही गोष्ट माहीत झाली की हे जे आहे आतमधलं जे सेल आहे त्याला आपण इनर सेल मास म्हणतो किंवा एम्ब्रिओ ब्लास्ट असं म्हणतो. आता एम्ब्रिओ ब्लास्टची ही जी आतली साईड आहे या बाजूला आपण या साईडला म्हणतात एम्ब्रिओनल एंड. हे आहे एम्ब्रिओनल एंड आणि हे आहे याच्या ऑपोजिटचं ॲब एम्ब्रिओनल एंड. ॲब एम्ब्रिओनल एंड. तशा प्रकारे या एम्ब्रिओ ब्लास्टचे 2 एंड आहेत. लक्षात आलं. त्यानंतर आता पुढचा पॉइंट आपल्याला सांगितलेला आहे आणि तो आहे बाय द एंड ऑफ 7 डे ब्लास्टोसिस्ट इज फुली फॉर्म अँड रेडी टू इम्प्लांटेशन. आता पूर्ण 7 दिवस कंप्लीट झाले. 7 दिवस कंप्लीट झाले की हा जो एम्ब्रिओ आहे हा या युटेरसमध्ये इम्प्लांट होऊन जातो. म्हणजे हा इथे या गर्भाशयामध्ये वाढायला लागतो. बरोबर आहे. त्याचबरोबर आता आपल्या हा जो ब्लास्टुला आहे या ब्लास्टुलामध्ये आपण सगळ्याच गोष्टी स्टडी केलेल्या आहेत, सगळ्या गोष्टी बघितल्या याच्यामध्ये, प्रत्येक पार्टची माहिती. आता आणखीन एक पार्ट राहिला म्हणजे त्याच्या आतमध्ये ही आहे कॅव्हिटी. ठीक आहे. हे इनर सेल मास किंवा एम्ब्रिओ ब्लास्ट आणि ह्या ट्रोफोब्लास्ट त्या याच्यामध्ये हे कॅव्हिटी आहे, याला ब्लास्टोसिस्ट कॅव्हिटी म्हणतात किंवा ब्लास्टोसील असं म्हणतात. तर ही ब्लास्टोसिस्ट कॅव्हिटी का बरं तयार झाली? कारण की या ट्रोफोब्लास्टनी काय केलं, खूप सारं युटेराइन मिल्क ॲब्झॉर्ब केलं. युटेराइन मिल्क जेवढं याच्या आतमध्ये येत गेलं तेवढं ह्या इनर सेल मास वेगळ्या होत गेल्या आणि याच्या आतमध्ये कॅव्हिटी तयार झाली. तर ही जी कॅव्हिटी आपल्याला दिसते या ब्लास्टुलामध्ये याला ब्लास्टोसिस्ट कॅव्हिटी किंवा ब्लास्टोसील असं म्हणतात. तर अशा तऱ्हेनं तुम्हाला दिसेल की 7व्या दिवसापर्यंत हा पूर्ण ब्लास्टुला तयार झाला आणि आता हा ब्लास्टुला इम्प्लांटेशनसाठी आता रेडी झालेला आहे. 7 दिवस कंप्लीट झाले. 7 दिवस कंप्लीट झाले की हा ब्लास्टुला आपल्याला असा दिसतो. हा ब्लास्टुला कशापासून तयार झाला? या मोरुलापासून तयार झालेला आहे. तशी बिलकुल एक सिंपल प्रोसेस आहे. यालाच ब्लास्टुलेशन असं म्हणतात. आपण पण अशाच प्रकारे तयार झालेला आहे. तर आता नेक्स्ट जी स्टेज आहे आणि आपल्या आजच्या लेक्चरमध्ये आपला लास्ट जो पॉइंट आपल्याला घ्यायचा आहे तो आहे इम्प्लांटेशन. बाळांनो, आता आपल्याला ब्लास्टुलाचं इम्प्लांटेशन कसं होते हे शिकायचं आहे. इम्प्लांटेशनची ही पूर्ण प्रोसेस आता आपल्याला समजून घ्यायची आहे. बघा काय झालं की फर्टिलायझेशन झाल्यानंतर साधारणतः 7व्या दिवसापर्यंत ब्लास्टुला तयार झालेला आहे. बरोबर आहे. ब्लास्टुला 7व्या दिवसापर्यंत तयार झालेला आहे आणि मग हा जो ब्लास्टुला आहे हे जे युटेरस आहे या युटेरची जी सगळ्यात आतली जी भिंत आहे आणि त्या सगळ्यात आतल्या भिंतीला आपण एंडोमेट्रियम असं म्हणतो. या एंडोमेट्रियमच्या आतमध्ये हा जो ब्लास्टुला आहे किंवा हा जो गर्भ आहे की हा जो एम्ब्रिओ आहे हा एम्ब्रिओ आतमध्ये धसतो या भिंतीच्या किंवा इम्प्लांट होतो. यालाच इम्प्लांटेशन असं म्हणतात. बिलकुल सिंपल डेफिनेशन आहे. आणि हे सगळं समजण्यासाठी आपण काही डायग्राम पण काढलेले आहे ह्या बोर्डवरती. या डायग्रामच्या मदतीने हे सगळं समजून घेऊ आणि तुम्हाला सुद्धा हे सगळं व्यवस्थित लक्षात यायसाठी तुम्ही हे डायग्राम काढून बघा. कारण याच्यातले बरेचसे वर्ड जे आहेत थोडेसे नवीन आहेत, युज्युअल वर्ड नाही आहे, थोडेसे हार्ड असे वर्ड आहेत. त्यामुळे हा डायग्राम तुम्ही काढून बघा जेणेकरून तुम्हाला ही इम्प्लांटेशनची प्रोसेस व्यवस्थित समजेल. आता इम्प्लांटेशनचा एक जनरल तुम्हाला आयडिया आला की जो गर्भ आहे जो एम्ब्रिओ आहे तो त्या युटेरसमध्ये आतमध्ये धसून जाणे, त्या भिंतीच्या आतमध्ये तो चिपकून जाणे, त्याला आपण इम्प्लांटेशन असं म्हणतो. तर प्रॉपर्टी काय सांगितले आपल्याला इम्प्लांटेशन बद्दल बघा. ब्लास्टोसिस्ट आफ्टर इट्स फॉर्मेशन गेट इम्प्लांटेड इनटू एंडोमेट्रियम ऑफ युटेरस. मी तुम्हाला आताच सांगितलं जो ब्लास्टोसिस्ट तयार झाला, हा जो ब्लास्टोसिस्ट तयार झाला हा या एंडोमेट्रियम युटेरची जी सगळ्यात आतली भिंत आहे ज्याला आपण एंडोमेट्रियम असं म्हणतो त्या एंडोमेट्रियम मध्ये हा ब्लास्टोसिस्ट आतमध्ये धसणे, याच्या आतमध्ये असं इम्प्लांट होणे त्याला इम्प्लांटेशन असं म्हणतात. आपण या डायग्राम मधून पण दाखवलं. हा आहे आपला ब्लास्टोसिस्ट. तो आपल्याला माहिती आहे की ही ब्लास्टोसिस्टची सगळ्यात आउटर वॉल जी आहे लेअर आहे याला ट्रोफोब्लास्ट असं म्हटलं आणि हा आहे एम्ब्रिओ ब्लास्ट किंवा इनर सेल मास आणि ही आहे एंडोमेट्रियम. ही या युटेरसची सगळ्यात आतली भिंत आहे एंडोमेट्रियम. तुम्हाला दिसेल आता की हा ब्लास्टुला किंवा हा एम्ब्रिओ कसा या एंडोमेट्रियमच्या आतमध्ये धसला, याला असा चिपकला, या भिंतीला असा पूर्ण चिपकून गेला, हा त्याला इम्प्लांटेशन असं म्हणतात. बिलकुल सिंपल आहे डेफिनेशन याची. आता पुढे काय सांगितलेलं आपल्याला, दिस प्रोसेस बिगिन युजली 7 डे आफ्टर फर्टिलायझेशन अँड कंप्लीट बाय द एंड ऑफ 10 डेज. आता हा जो एम्ब्रिओ आहे, हा जो गर्भ आहे या भिंतीच्या आतमध्ये चालला आणि ही प्रोसेस 7व्या दिवसापासून सुरू झाली.
7व्या दिवसापर्यंत हा ब्लास्टुला तयार झाला आणि 7व्या दिवसापासून मग हा ब्लास्टुला या भिंतीच्या आतमध्ये धसायला सुरुवात झाली आणि मग पूर्णपणे ही प्रोसेस, इम्प्लांटेशनची प्रोसेस कंप्लीट व्हायला 10 दिवस लागले. 10 दिवस लागले म्हणजे काय, 10व्या दिवसाला ही प्रोसेस कंप्लीट झाली. म्हणजे 7व्या दिवसाला सुरू झाली, 10व्या दिवसाला संपली, म्हणजे 3 दिवस ही प्रोसेस चालली. लक्षात आलं इम्प्लांटेशनची. पुढे आता आपल्याला आणखीन सांगितलेलं आहे, द एम्ब्रियो युज्युअली इम्प्लांट फंडस ऑफ द युटेरस. महत्वाचा क्वेश्चन आहे, या महत्वाचा पॉईंट आहे, याच्यावरती बरेचसे क्वेश्चन्स विचारले जातात. काय सांगितलं आपल्याला बघा, की हा जो एम्ब्रिओ आहे, हा एम्ब्रिओ या युटेरसच्या एंडोमेट्रियम मध्ये इम्प्लांट झाला. तर युटेरसच्या कोणत्या भागामध्ये इम्प्लांट होणार, हा कुठे येऊन हा चिपकला, तर सांगितलेलं आपल्याला कुठे चिपकतो, फंडस या रिजन मध्ये. युटेरसचा हा आपल्याला माहिती आहे, युटेरसचा हा कोणता रिजन आहे, फंडस. तर या फंडस मध्ये इम्प्लांटेशन होते, इथे नाही होत, तर या फंडस मध्ये इम्प्लांटेशन होते, ते लक्षात ठेवा. तर याच्यावरती क्वेश्चन पण विचारला जातात. तर त्यामुळे इम्प्लांटेशन कुठे होते, युटेरसच्या फंडस या रिजन मध्ये होते. त्यानंतर पुढे आणखीन सांगितलेलं आहे, रॅपिड डिव्हिजन ऑफ ट्रोफोप्लास्ट सेल लाइंग अगेन्स्ट एम्ब्रियोनल नॉब टेक्स प्लेस रिझल्ट इन formation of two layers, syncytiotrophoblast and cytotrophoblast. आता आपल्याला ही जी थ्योरी सांगितलेली आहे त्याचा काय मिनिंग आहे आपण समजून घेऊ. बघा या डायग्रामच्या मदतीने आपण समजून घेऊ. तर ही आहे एंडोमेट्रियम, या युटेरसची सगळ्यात आतली वाल, याला आपण एंडोमेट्रियम म्हटलं. आणि हा आहे आपला एम्ब्रिओ, गर्भभ्रूण, जो सध्या ब्लास्टुला या फेजमध्ये आहे. आणि या ब्लास्टुलाची किंवा या एम्ब्रिओची सगळ्यात आउटर जी वाल आहे, जी लेअर आहे, त्याला आपण ट्रोफोब्लास्ट असं म्हणतो. आणि आतमध्ये काय, एम्ब्रिओब्लास्ट किंवा इनर सेल मास. आणि तुम्हाला दिसेल की हा ट्रोफोब्लास्ट आणि हा इनर सेल मास ज्या ठिकाणी भेटतात त्याला एम्ब्रिओनल नॉब असं म्हटलं. काय म्हटलं याला, एम्ब्रिओनल नॉब. आता या एम्ब्रिओनल नॉबच्या या इथल्या ज्या सेल्स आहेत ट्रोफोब्लास्टच्या, ह्या फास्ट, याचं रॅपिड डिव्हिजन होते. काय म्हटलं, रॅपिड डिव्हिजन होते या सेलचं. इथल्या रॅपिड डिव्हिजन व्हायला लागलं. बघा इथं खूप साऱ्या सेल आता तयार झालेल्या तुम्हाला दिसतात. आणि 2 प्रकारच्या सेल महत्वाच्या तयार झालेल्या इथे दिसतात. 2 प्रकारच्या सेल सांगितलं यांनी. बघा, रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ 2 लेयर्स. 2 प्रकारच्या लेअर तयार झाल्या, 2 प्रकारच्या सेल तयार झाल्या. कोणत्या, इथे आपण डायग्राम मध्ये पण दाखवलेला आहे. इथं ही जी आउटर ही जी अशी लेअर दिसते तुम्हाला, ही आहे सिन्सिटिओट्रोफोब्लास्ट. आणि ही जी आतली लेअर आपल्याला तयार झालेली दिसते, सायटोट्रोफोब्लास्ट. तर अशा तऱ्हेनं ही जी ट्रोफोब्लास्ट आहे याचं रॅपिड डिव्हिजन झाल्यामुळे अशा 2 लेअर आपल्याला तयार झालेल्या या डायग्राम मध्ये आपल्याला दिसतात. तर हा आहे आपला असा गर्भ आणि ही गर्भाची आहे आतली वाल. त्यामुळे काय होते की हा जो गर्भ आहे, हा या वाल जी आहे, हे जे गर्भाशय आहे, त्या गर्भाशयामध्ये आतमध्ये जाऊन फिट असा चिपकून जातो, लवकर चिपकतो तसा. लक्षात आलं. तर अशा तऱ्हेने अशा 2 लेअर आपल्याला तयार झालेल्या दिसतात. त्यानंतर पुढे सांगितलेलं, बाय द एंड ऑफ 10 डेज द होल एम्ब्रिओ इज डीपली एम्बेडेड इनटू एंडोमेट्रियम. आता 7व्या दिवशी ही प्रोसेस सुरू झाली होती. 7व्या दिवशी प्रोसेस सुरू झाली, 10वा दिवस कंप्लीट झाला की हा जो पूर्ण एम्ब्रिओ आहे या एंडोमेट्रियमच्या आतमध्ये धसून जाईल, पूर्ण इम्प्लांट होऊन जाईल, पक्का होऊन जाईल तो एम्ब्रिओ. तर यालाच इम्प्लांटेशन असं म्हणतात. तर एवढ्या सगळ्या ही जी सगळी थ्योरी दिलेली आहे, हीच इम्प्लांटेशनची थ्योरी आहे. आणि याच्यामध्ये आपण समजून घेतलं की कसा हा ब्लास्टुला या युटेरसच्या आतमध्ये, एंडोमेट्रियममध्ये आतमध्ये इम्प्लांट होतो. बिलकुल सिंपल आहे बाळांनो. आपण आपल्या सगळ्यांचा जन्म पण अशाच पद्धतीनं झालेला आहे, त्यामुळे हे सगळं काही व्यवस्थित तऱ्हेनं लक्षात ठेवा. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बाळांनो इथेच थांबू. हे सुद्धा एक बिलकुल इझी असं लेक्चर होतं, आपल्याशी सगळ्यांशीच रिलेटेड हे लेक्चर होतं. आपले जेवढे काही मॅमल्स या पृथ्वीवर जेवढे काही ॲनिमल्स आपण बघतो, समजा जनरली मॅमल्स जे आहेत, त्यांच्या सगळ्यांमध्ये ही अशी प्रोसेस होते. अशाच तऱ्हेनं सगळे बाळं जन्माला येतात. आपण पण अशाच तऱ्हेनं जन्माला आलो. त्यामुळे ही बिलकुल सिंपल प्रोसेस आहे, आपल्याशी रिलेटेड आहे. चांगल्या तऱ्हेने अभ्यास करा आणि खूप साऱ्या MCQची प्रॅक्टिस करा. आपल्या नांदोकर अकॅडमीमध्ये ज्या टेस्ट होतात नीटच्या, CETच्या, त्या रेग्युलर टेस्ट द्या, जेणेकरून तुम्ही बाकीच्यांपेक्षा खूप पुढे राहाल बाळांनो. तर इथे या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबू. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला आणखीन एक पॉईंट घ्यायचा आहे. आणि इम्प्लांटेशनच्या नंतरची जी स्टेप आहे एम्ब्रिओ डेव्हलपमेंटची, त्याला म्हणतात गॅस्ट्रुलेशन. तर गॅस्ट्रुलेशन म्हणजे काय, कशा तऱ्हेनं आता पुढे डेव्हलपमेंट होत जाते. अजून तर फक्त मांसाचा गोळाच आहे, कसे अवयव वगैरे असे तयार होत जातात, ते आता नेक्स्ट आपल्याला लेक्चरमध्ये शिकायला भेटणार आहे बाळांनो. तर इथे या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबू. थँक्यू व्हेरी मच.